जायले बघा. आज सकाळी 9 वाजता आलोय आम्ही दोघं पण भांगलायला. गोट्यातलं सगळं उरकलं आमचं 9 वाजेपर्यंत होतं. मग नाश्ता केला आणि आलो 9 वाजता आम्ही दोघं पण. तर बघा भांगललंय किती आज किती ही रान भांगललंय. तणाचा ढीग पण अजून गोळा म्हणजे ठाईत बघा गोळा करायचे. मी दाखवते तुम्हाला बघा. तर हो का आमचं त्यांची पात पुढं गेल्या, माझी जरा मागच राहिल्या. अजून तणाचा ढीग गोळा करायचा आहेत बघा. पूर्ण म्हणजे मला कुठं कमी अर्ध वावर झालंय बघा भांगलून, अर्ध्याला वर. हो का फक्त ह्या कडाच्या आता 2 सऱ्या राहिले त्या. आणि ही बघा आता अजून ही तण गोळा करायचं आहे. ठिका आणलं या ठिक्यामध्ये तण सगळं आम्ही ही गोळा करणार. का तर बारकी कालवाड आहे व ती खाते ती त्यासनी टाकायचं वलं ही तणाचं ढीक आता ही गोळा करणार. का तर 12:30 वाजलेत. आता व्हायचं राहिल्या माझी एवढी पात तेवढी काढणार आणि मग बघा जायचं घरी. का तर घरी अजून वैरण कुटायची. मग रोजच असं हुशार होतो. का तर रानात काही काम असलं म्हणजे काय करायला लागलं की वेळ होऊन जातो. असं आम्ही दोघं असं रानातली कामं असं भांगलं नसू काय सगळे आम्ही दोघं कामं करतो. ही लागवड ही जी रागाव का ही लागवड आम्ही जी नळनांगरीनं पेरली का ही लागवड पेरायला आम्हाला 2 दिवस लागले. वरचं रान ही 2 रानं ही दोन्ही पण रानं आम्हाला पेरायला लागवड आम्ही अशी टाकली नाही. का तर तण वाढतंय तण येतंय म्हणून रानात मोठं तण आहे, बारीक तण अजिबात नाही. का तर आम्ही दोघांनी 2 दिवस लागले आम्हाला नळनांगरीनं ह्या 2 रानामध्ये लागवड पेरायला. ही 2 दिवस लागले नळनांगरीनं लागवड पेरायला. आणि काय बोलतायत माहिती आहे का की व्हिडिओ पुरती लागवड पेरल्या. आम्हाला माहिती आहे ना आम्ही असल्या उन्हात कष्ट करतोय. आम्हाला माहिती आहे आम्ही लागवड व्हिडिओ पुरती पेरली का. दोन्ही रानं नळनांगरीनं आम्ही लागवड पेरल्या. 2 दिवस लागले आम्हा दोघांना ही लागवड नळनांगरीनं पेरायला. जर अशी इसकटून टाकली असती तर ही जी आता रानात माझ्या दिसतंय कुठंतरी ही तुम्हाला रान गच्च भरलेलं तणानं दिसलं असतं. पण आम्ही तो पेरल्यामुळं फक्त लागवड उसाला फक्त लागवड लागल्या. आणि मोठं तण आहे बघा. असं तणाचं ढीग आहे ती असं बारेव का किती अंतरावर तणाचं ढीग आहे ती बघा. आम्ही दोघं भांगलतोय. अजिबात असं बारीक तण नाही, मोठं तण आहे ती. आम्ही दोघांनी सकाळी 9 वाजता आलोय. आत्तापर्यंत झालं म्हणजे ही रान बघा. थोडं लास्टच्या त्या 2 सऱ्या राहिले त्या. का तर आता गुरांचं आवरायचं वैरण कुटायचे.